हे आहे आराम करण्याचे ठिकाण. शेतकऱ्याचे आराम करण्याचे ठिकाण आहे. थंड हवेशीर बघा, आंब्याची मस्तपैकी झाडं आहेत. हे आहे माझ्या मित्राचं शेत. बघा मित्रांनो, शेतात मस्तपैकी आराम करण्यासाठी हे बघा, बसण्यासाठी खुर्ची बघू शकता तुम्ही, खुर्ची आणि झोपण्यासाठी कॉट आहे. कॉट आहे की याला तसं तर बाज म्हणतात, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि मित्राच्या शेतातल्या शेंगा काढल्या, भुईमुगाच्या शेंगा काढलेल्या आहेत. हवा भुईमुगाच्या शेंगा त्यानं काढलेल्या आहेत. अजून वावरामध्ये शेंगा तशाच आहेत मित्रांनो. जागोजागी शेंगा तशीच आहेत. बघा बघा, शेंगा पडलेल्या आहेत. शेंगा काढा, वेचणी करायची, अजून फक्त कुळवलेला आहे. हे बघा, हरभऱ्याची शेती, जे की आपण त्याला चना डाळ म्हणतो. ही हरभऱ्याची शेती आहे. बघा कसले मस्तपैकी सुंदर सुंदर हरभऱ्याची बघा. हिरवेगार शेत आहे. हे बघा, मोसंबीचं झाड आहे. मोसंब्या पूर्ण लकललेल्या आहेत मोसंब्या. मित्राच्या शेतामध्ये सर्व काय आहे. मोसंब्या, हे बघा आंब्याचं झाड, ह्याला पूर्ण बघा मोहर लागलेला आहे. मोहर म्हणजे त्याला तोर लागलेला आहे, म्हणजे आंबा व्हायच्या अगोदर ह्याला तोर येतो. हे बघू शकता. हे बघा चिकूचं झाड मित्रांनो, बघा चिकूचं झाड आहे. चिकूचं झाड, हे आंब्याचं झाड, फुल झाडे आहेत आंब्याची. आणि प्रत्यक्ष दर्शनी पाहणी करत आहेत आमचे बाळासाहेब शिंदे सर, मित्र खंडू. हे बघा, हा आमचा मित्र अण्णासाहेब सुरवसे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्याने रानात आम्हाला बोलवलंय. हा, माणूस त्या चक्कू सारखाच आहे. बागायतदार बघा हे आमचे सर आता आम्हाला चिकू दाखवत आहेत. कसे मस्त गोल गोल चिकू आहेत, गावरान पूर्ण दिसायला लागलेत. हे बघा, रसाची खायची. मंगरूळ पाटील काय तसंच इकडे खाली आणणार. कोण येणार आहे फोर व्हीलर मध्ये? काय म्हणलो सर? खालच्या रानात शिंदे गेले. थंड हवेशीर एकदम. बघा मस्तपैकी झाडे आहे. हा हा हा, थंड हवेचे ठिकाण असल्यासारखं वाटत आहे. आम्ही थोड्याच वेळात जेवणाचा स्वाद घेणार आहोत. बघा बघा मित्रांनो, कसे एकदम हिरवेगार आंब्याची झाडं, चिकूची झाडं, पेरूची झाडं माझ्या दोस्ताच्या शेतात आहेत. आणि इकडं थांबा, तुम्हाला मी आता या ना. अरे कांदे गोळा करून न्यावं लागते, ते न्यावं लागते, 1-2 किलो 2 किलो कांदे. नाही, आपण स्वतः गोळा करायचे हो.
लेवल तिथून नाही तिथून साधारणतः 20 फूट काय खाली कडे पण पाहिजे तिथनं पाहिजे आली आणि तिथून आपण दिसतं का तिथनं पुन्हा खाली गेली. हा, शेवट. बांधकाम केव्हा गेला मग विहिरीला पाणी बघू शकता तुम्ही भरपूर आहे पाणी मोटर लावले आणि हा माझा मित्र अण्णासाहेब सुरवसे खंडू चौधरी बाळासाहेब शिंदे विहिरीचं पाणी बघत आहेत वर्षातून एकदा आम्हाला शेताकडे यायचा योगायोग भेटतो आणि शेतकऱ्याचा आज सण आहे वेळामशा जो की शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा आणि रोजच्या दैनंदिन जीवनातला हा सण आहे आणि तो आनंदाने सण साजरा केला जातो हा शूटिंग जाऊ दे हा हे बघा सोनं हे काय ठेवलंय मध्ये दसकं? जे की नवरात्रामध्ये आपण सोनं घ्या सोनं द्या म्हणतो ना बेजार असतं. ते आहे सोनं हे आहे सोन्याचं झाड बघा ती काटा आणि एवढा काय 1200 वाटला मिळायची गोष्ट होती तेव्हा तेवढा 15ला मिळालाय 15ला सेकंड हँड हा तसाच असेल ती बी वापरलेला मी